अर्थश्री ज्ञानेश्वरी अध्याय 12 श्लोक 19. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित् अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमाम्ने प्रियो नरः. निंदा स्तुति तुल्य जया गेह त्यागो निभक्तिला सजला. संतुष्ट यथा लाभे मौनी स्थिरबुद्धी तो रुचे मजला. जो निंदे ते नेघे स्तुती न श्लाघे आकाशा न लगे लेपू जैसा. तैसे निंदे आणि स्तुती मानू करुणी एके पांती. विचरे प्राणवृत्ती जनिवनी साच लटके दोन्ही न बोले जाहला मौनी. जो भोगिता उन्मनी आरायेना जो यथा लाभेन तोखे अलाभेन पारुखे. पाऊसे विण न सुखे समुद्रू जैसा आणि वायुस एके ठाई विडार जैसे नाही. तैसा न धरीच कही आश्रयो जो आघवीची आकाश स्थिती. जेवी वायुसी नित्यवस्ती तेवी जगती विश्रांती स्थान जया. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर. किंबहुना चराचर आपण जाहला मग याही वरी पार्था. माझी भजनी आस्था तरी तया ते मी माथा मुकुट करी. उत्तमासी मस्तक खालविजे हे काय कौतुक. परिमानू करीती तिन्ही लोक पायवणिया. तरी श्रद्धा वस्तू स्यादरू करिता जाणीचे प्रकारू. जरी होय श्री गुरु सदा शिवू. जो निंदा मनास आणीत नाही किंवा स्तुतीने आनंदित होत नाही. जसे आकाश मेघादिकांपासून निर्लेप राहते तसा जो निंदेला आणि स्तुतीला एकाच पंक्तीला बसवून जगात तसाच निर्जन वनातही अचंचल वृत्तीने वावरतो. जो खरे खोटे असे काही एक न बोलता मौन सेवतो आणि उन्मनी नामक ब्रह्मस्थितीचा अनुभव घेत असता कधीही विन्मुख होत नाही. जसा पाऊस पडला नाही म्हणून समुद्र कोरडा होतो असे कधीच घडत नाही. तसा जो लाभ झाला असता आनंदाने फुगत नाही किंवा हानी घडली असता दुःखाने खंगत नाही. आणि जसा वारा कोणत्याही एका ठिकाणी खिळून राहत नाही तसा जो कोठेही डकून अडकून जात नाही. आणि जसा वायू निरंतर आकाशात सर्वत्र असतो तसा जो हे सर्व जगत आपल्या विश्रांतीचे स्थान करतो. हे विश्वच माझे घर आहे अशा ज्ञानाने ज्याच्या मनाला स्थैर्य आले आहे. किंबहुना जो यच्चयावत चराचर आपणच स्वतः हो असे जाणतो. आणि पार्था अशा स्थितीला पोचूनही ज्याला माझ्या भक्तीची गोडी व श्रद्धा आहे त्याला मी आपल्या मस्तकी मुकुटाप्रमाणे धारण करतो. उत्तमापुढे मस्तक लववावे आणि यात आश्चर्य कसले. पण त्रिभुवनही ज्याच्या पार्थाच पायांचे तीर्थ बहुमानाने मस्तकी धरते असाही मी श्रद्धावान भक्ताचा आदर किती करतो हे बरोबर समजण्याला सदाशिवच सद्गुरू केला पाहिजे. श्रीराम श्रीराम श्रीराम.